हॅलो फ्रेंड्स, तुमचे बागलान रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आपण पाणी न टाकता आणि तेल तर बिलकुल वापरायचं नाही असा आपण भोपळ्याचा थालीपीठ बनवूया। भोपळ्याचा पराठा किंवा थालीपीठ म्हणतात त्याला, तर ते बनवूया। कोणी कोणी भोपळ्याचं कोंडाळेही म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर त्यासाठी मी एक छोटा भोपळा किसून घेतला आहे। त्यावर मिक्स पीठ टाकलं आहे, थोडं गव्हाचं, बाजरीचं, डाळीचं असं पीठ टाकलं आहे आणि एक वाटण तयार करून घेतलं आहे। लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अशी छान थोडी कोथिंबीरही एक्स्ट्रा टाकली आहे, त्याच्याने आपल्याला टेस्ट छान लागते। चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हळद टाकली आहे। तर हे मिश्रण एकदम आपल्याला भोपळ्याचा जो रस निघतो त्याच्यामध्येच आपल्याला सर्व पीठ, सर्व मटेरियल मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे। आपण तेल न वापरता हे पीठ तयार करणार आहोत आणि हे थालीपीठ तयार करणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ मऊशीर मळून घेतलं की गरम तव्यावर आपण थोडासा पाण्याचा हात लावून, जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकायला नको म्हणून आपण ते पाणी लावणार आहोत। पण पिठामध्ये पाणी नाही टाकणार आहे आणि तेलही नाही टाकणार आहे, तव्यावरही तेल टाकलेलं नाही आहे। तर पाण्याचा हात करून आणि अशा पद्धतीनं तो प्रेस करून घ्यायचा आहे की जितका बारीक होईल तितका तो क्रंची आणि छान लागेल। तर बघा, जेही वेट लॉस करत असतील तर त्यांच्यासाठी ऑइल फ्री थालीपीठ आहे हे, नक्की ट्राय करा। खूप पौष्टिक असतं, खूप छान लागतं आणि घरातल्या फॅमिलीला पण खूप आवडेल असा छान, कारण की तेल जितकं आपल्या शरीरात जाईल तितकं आपलं फॅट वाढतं, त्याच्यामुळे ऑइल फ्री थालीपीठ। तर जेही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या यूट्यूबवर, किंवा याच्यावर चॅनलवर फॉलो करून घ्या माझ्या इंस्टाग्रामच्या, कारण की मी खूप सुंदर आणि छान अशा रेसिपी तुम्हाला टाकत असते। कारण की त्याच्यामध्ये ऑइल नाही राहत आणि तुमच्या शरीराला लागणारे सर्व घटक त्या पदार्थांमध्ये असतात। त्याच्यामुळे ज्यांच्याही घरात कोणाला बीपीचा त्रास असेल त्यांना तर भोपळ्याचा खूप उपयोग असतो, कारण की भोपळ्याचं ज्यूस पिल्याने आपला बीपीचा त्रास कमी होतो। तर बघा, सुंदर असा पराठा तयार झाला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।